गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनवित आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा इंग्रजी बोलतो, लिहितो आणि वाचतो, तर आपण ब्रिटिश इंग्लिशनुसार सर्व शब्द किंवा वाक्यांची रचना इंग्रजीमध्ये करत असतो. पण भारतामध्ये आपण ब्रिटिश इंग्लिशचा वापर करत असतो आणि अमेरिकन लोक अमेरिकन इंग्लिशचा वापर करत असतात. मग नेमकं ब्रिटिश इंग्लिश काय आहे आणि अमेरिकन इंग्लिश काय आहे हे अगोदर मी सांगतो. आपल्या भारतामध्ये एखाद्या XYZ शब्दाला आपण जे म्हणतो किंवा उच्चारतो, त्याच शब्दाला अमेरिकनमध्ये दुसरा एक शब्द असतो आणि त्याचा अर्थ देखील तोच असतो. हा ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश यामधील फरक आहे. जेव्हा आपल्या भारतातील किंवा इतर देशातील उच्च शिक्षित लोक जेव्हा अमेरिकेमध्ये जॉब करण्याच्या दृष्टीने, नोकरी करण्याच्या दृष्टीने किंवा काही कामधंदा या दृष्टीने किंवा बिझनेसच्या दृष्टीने जात असतात, तर त्या ठिकाणी त्यांना अमेरिकन इंग्लिशमधले अमेरिकन वर्ड्स वापरावे लागतात. यदाकदाचित भारतामध्ये आपण जे काही शब्द वापरतो, आपण ब्रिटिश फॉलोअर आहोत, ते शब्द जर अमेरिकेमध्ये वापरले तर समोरच्या व्यक्तीला कम्युनिकेशनसाठी, इंग्लिश रायटिंगसाठी, इंग्लिश स्पीकिंगसाठी जो काही रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तो मिळणार नाही. तर त्या दृष्टीने अमेरिकन वर्ड्सच त्याचा उपयोग करावे लागेल. मग नेमकं ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश काय आहेत शब्द बघूया आपण. लक्षात घ्या, जरी काही शब्द अमेरिकन इंग्लिशमध्ये वापरत असले तरी देखील त्या बऱ्याचशा शब्दांचं नॉलेज किंवा माहिती ही आपल्याला आहे. बघा, लक्षात घ्या, फ्लॅट म्हणजे राहण्याची जागा. अमेरिकेमध्ये अपार्टमेंट म्हणतात त्याला. आपण बिस्किट म्हणतो ते कुकी म्हणतात. आपण ट्राउझर म्हणतो ते पॅन्ट म्हणतात. आपण लिफ्ट म्हणतो ते इलेव्हेटर म्हणतात. आपण क्यू म्हणतो ते लाईन म्हणतात. तर या ठिकाणी इंग्रजी शब्द तर दिलेलाच आहे, पण त्या सोबतीला मराठी शब्द म्हणजे त्याचं मराठी ट्रान्सलेशनसुद्धा दिलेलं आहे. आपण चिप्स म्हणतो ते फ्रेंच फ्राईज म्हणतात. आपण स्क्रिप्स म्हणतो ते चिप्स म्हणतात. आपण पेट्रोल म्हणतो ते गॅसोलीन म्हणतात किंवा गॅसोलाईन म्हणतात, गॅसोलीन म्हणतात. राईट. तर ब्रिटिश इंग्लिश म्हणजे डाव्या बाजूला जे काही शब्द आहेत ते ब्रिटिश इंग्लिशचे आहेत आणि उजव्या बाजूला जे काही शब्द आहेत ते अमेरिकन इंग्लिशचे आहेत. पुन्हा आपण अजून काही शब्द बघू, जेणेकरून आपला शब्द भरणा होईल आणि आपल्याला ब्रिटिश इंग्लिशचे आणि अमेरिकन इंग्लिशचे शब्द माहिती होतील. जसं बघा, आता अजून काही शब्द मी वाचून दाखवतो तुम्हाला. आपण हॉलिडे म्हणतो ते व्हॅकेशन म्हणतात. आपण पोस्ट म्हणतो ते मेल म्हणतात. आपण पेवमेंट म्हणतो ते साईडवॉक म्हणतात. त्याचप्रमाणे डस्टबिन ते थ्रॅश कॅन म्हणतात. आपण लॉरी म्हणतो ते ट्रक म्हणतात. आपण टॉर्च म्हणतो ते फ्लॅशलाईट म्हणतात. आपण फुटबॉल म्हणतो ते सॉसर म्हणतात किंवा सॉकर म्हणतात. तर अजून आपण काही शब्द बघूया, जेणेकरून आपल्या ज्ञानात वाढ होईल आणि आपण घरी बसल्या अमेरिकन इंग्लिश शिकू शकतो किंवा ब्रिटिशमध्ये आपलं ब्रिटिश इंग्लिश काय असते आणि अमेरिकन इंग्लिश वर्ड काय असतात ते आपल्याला समजेल. विंडस्क्रीन म्हणजे गाडीची समोरची काच, ते म्हणतात विंडशील्ड. आपण बॉनेट म्हणतो ते हुड म्हणतात. आपण बूट म्हणतो ते ट्रंक म्हणतात. आपण मोटरवे म्हणतो ते फ्रीवे किंवा हायवे म्हणतात. आपल्या भारतामध्ये देखील आपण हायवे शब्द वापरतो, कारण मी सुरुवातीला सांगितलेलं आहे बरेचसे अमेरिकन वर्ड्स म्हणजे इंग्लिशमधले असे आहेत की आपल्या इंडियामध्ये आपण बिनधास्त वापरतो. आणि मी आता जेवढे शब्द ब्रिटिश इंग्लिशचे वाचलेले आहेत किंवा अमेरिकन इंग्लिशचे वाचलेले आहेत, तर बऱ्यापैकी या शब्दांशी आपण परिचित आहोत किंवा या शब्दांचा परिचय आपल्याला आहे. आपण टाइम टेबल म्हणतो ते शेड्यूल म्हणतात.
आपण प्लास्टर म्हणतो ते बँड एड म्हणतात. आपण डमी म्हणजे लहान मुलांची चोखणी. डमी म्हणजे काय? लहान मुलांची चोखणी. ते फॅसिफायर म्हणतात. पुन्हा अजून आपण काही नवीन शब्द बघूया, जेणेकरून आपल्याला आपल्या शब्दभरणामध्ये वाढ होईल आणि आपल्याला नवीन शब्द माहिती होतील. बघा, नॅपी म्हणजे डायपर, ते डायपर म्हणतात. आपण नॅपी म्हणतो ते डायपर म्हणतात. स्वीट म्हणजे गोड्या, ते कँडी म्हणतात. आपण टॅप म्हणजे नळ म्हणतो ते फॉसिट म्हणतात. आपण वॉर्डरोब म्हणजे कपड्यांचे कपाट, ते क्लोजेट म्हणतात. आपण ग्राउंड फ्लोअर म्हणतो ते फर्स्ट फ्लोअर म्हणतात. आपण कोरगेट म्हणतो ते जुकिनी म्हणतात. आपण अंडरग्राउंड म्हणतो ते सबवे म्हणतात. आपण पोस्ट बॉक्स म्हणतो ते मेल बॉक्स म्हणतात. तर असे हजारो शब्द इंग्रजीमध्ये आहेत, की जे ब्रिटिश फॉलोवर म्हणून आपण इंडियामधले लोक बोलतो आणि जे अमेरिकेमध्ये असतात ते अमेरिकन इंग्लिश वापरत असतात. तर हा एक ज्ञानाचा भाग आहे, माहितीचा भाग आहे. तर मला वाटलं की माझ्याजवळ असलेली माहिती किंवा मी शोधून काढलेली माहिती आपल्याशी मला शेअर करता यावी आणि आपल्याकडे जे काही नवीन असेल ते मला शिकता यावे, हा त्यामागचा एक शुद्ध उद्देश आहे. असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर आणत जाईन. माझ्याजवळ असलेली माहिती किंवा नॉलेज मी आपल्याशी शेअर करत जाईन आणि तुम्ही तुमच्याजवळ कमेंट्सच्या माध्यमातून जे मला सांगता येईल, बोलता येईल ते माझ्याशी शेअर करा. कारण की माझा मंत्र आहे, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. एकमेकांना माहिती दिल्याने वाढते, आपल्या ज्ञानात भर पडते, आपल्याला बोलता येतं, आपल्याला 2 पैसे कमवता येतात. तर या दृष्टीने आपण सुद्धा प्रयत्न करा. थँक यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू.